सत्या, मला काही शब्द दिले तो आठवते ना तुला? ते पूर्ण करावं लागेल. होय आठवते मम्मी. आता मला तो शब्द पूर्ण करावाच लागेल. वाघमाऱ्यांना घराच्या बाहेर जावं लागेल. हॅलो. अरे सत्या दादा, आपला संशय खरा ठरलाय. अरे तू माणूसानं मुकादमाच्याच गोट्यात आहे. तुला बोललो होतो ना मी. आता त्याचा लगेच कार्यक्रम फिक्स करू. तू तिथेच थांब, मी लगेच आलो. मला अर्जंट जावं लागेल. वाघमारे, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आलोच. सत्या, तू मला जे वचन दिलं होतं ते तर पूर्ण करून जा आधी. मम्मी ते आल्यावर बोलू आपण. वाघमारे मी आलो. अरे मालक, आज तुमचा ब्लॅक डे. ब्लॅक डे म्हणजे तुम्ही कसं रोज पांढरं पांढरं दूध पिता ना, मग आज तुमच्यासाठी खास मी ब्लॅक कॉफी केली. म्हणजे मी ब्लॅक आहे म्हणून मला तू असं ब्लॅक कॉफी बिपी देऊन असं हिनवायली का तू? नाही नाही साहेब, असं कसं म्हणेन मी तुम्हाला? आणि मी पण सावळीच आहे ना. जरा जरा मला ना थोडा काहीतरी असं दिसतंय मला. तुझं गेम करणार आहे का माझ्यावर? अहो नाही साहेब, मी काय गेम करत नाही ना. नाही. मगाशी सांगितलेलं लक्षात आहे ना? हो हो साहेब. काय सांगितलं होतं मी? मी काही चुकीचं वागले तर तुम्ही सोडा, तुमचे कार्यकर्ते पण मला सोडणार नाही. चांगलं आठवते मला. नाही ते तर होईलच, पण जर काय मला थोडा जरी फेरफार आढळला, तुझा जो सावळा रंग आहे ना, तो मी आमची भुरी म्हैस आहे ना तिच्यावानी भुरा करून टाकेन. समजलं? होय साहेब. हे काय वाजलं? फोन. फोन? फोन आहे तुझ्याकडं? फोन कोणाचा आलाय? ते काय विचारतोय? कोणाचा फोन आहे? आईचा फोन आहे. मग घे की. हा? फोन? हो. हा मम्मी बोल की काय? हा काय ग, बरी आहेस का? हो एकदम बरे. तू कशी आहेस? हा मी बरी आहे की. जेवण झालं का तुझं? होय झालं की. हे काय शेंगाने उडायला बसली? बाकी काय काम बिम बरं चाललंय ना? माणसं बरी आहेत का तिथली? इकडची माणसं होय, इकडची माणसं एकदमच भारी आहेत. आणि मुकादम साहेब तर एकदम देव माणूसच आहेत. अगं जरा काम केलं की मी राणीसारखी असते, जरा काम केलं की मी राणीसारखी असते. एकदम इसी वाणीच आहे सगळं. तुझी तब्येत कशी आहे? आता काय सांगू बाई, आता संडासच माझं दुसरं घर झालंय बघ. होय का? काय खाण्यात आलं काय माहिती, सकाळपासून नुसती तर हागवूनच लागले बघ. ए ते बंद कर, बंद कर, ते स्पीकर बंद कर. कानाला लाव, कानाला लाव. काही विषय बोलायचे आई आणि लेकीचे. हा भगवान काय? हा कसं होतंय तुझं? पातळ होतंय का जास्त? पाणी जास्त पित जा. हा म्हणजे कसं त्रास होत नाही हागवानाचा. हा आता कशी आहे तब्येत? हॅलो, काढलं का स्पीकरवरनं फोन?
हा काढलाय. आता ऐक, सत्या आणि मी आतमध्ये येतोय, तोपर्यंत तू तिथल्या माणसाला ना ओकेच, डन. फोन आल्यावर अचानक कसं निघून गेलं? कुठं चाललोय, काय चाललोय, काहीच नाही बोललं. काय झालं मम्मी साहेब? काही काम होतं? सपने लाग कामाला. कसलं काम? किती तो साळसूतपणा ग. काही झालं मम्मी साहेब? या सवरीचरीची हिंमत कशी काय होती तुझी? ये लाचखोर काळतोंडी, सत्यानं दिलेला शब्द पुरा केला नाही तेव्हा तुला ह्या घरात राहायचा काही अधिकार नाही. तुझा पोऱ्या बिस्तर गुंडळायचं, चालतं व्हायचं. पुतळा बनवून अशी काय बघालीस माझ्याकडं? या शिंग फुटलेत का माझ्या डोक्यावर? हा, चल निघ. चावे दे इकडं. घराच्या चाव्या दे. काय विचार करायलीस? चाव्या दे घराच्या. कुठली बी जबाबदारी द्यायच्या लायकीचीच नाहीस बघ. चल निघ. काय बॅग घे आणि निघ. चल निघ. मम्मी साहेब, सत्या येऊ दे घरी, मग मी जाते. नीट सत्याला काय समजायचं ना ते माझं मी बघेन. चल निघ. मम्मी साहेब, मम्मी साहेब, मम्मी साहेब सोडा. नरेश, तुम्हा दोघांसाठी मी मसाले दूध घेऊन आलोय. नाही, आम्हाला आवडत नाही. का बरं? दूध पिल्यानंतर खूप भारी वाटतं आणि झोप ही खूप छान लागते. पिऊन तरी बघा माझ्या हातचं दूध. बरं, तुम्ही म्हणताय तर घेतोच. थांबलायत का? प्या ना. कसं वाटतंय? खूपच छान होतं. हो ना? आणि नरेश? छान. निघ म्हण. मम्मी साहेब, सत्या आल्याशिवाय मी कुठे जाणार नाही. अगं चल निघ. सोडा मम्मी साहेब. ये ने बॅट, तुझी ह्या घरातली मुदत संपली आणि भाकरी बी संपली. चल निघ. माया,
नरेश, ए नरेश, नरो 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 गेला ढगात. मला वाटलं होतं की मंजूच्या बाबतीत तू बदलली असशील, पण आता असं वाटतंय मंजूला समजून सांभाळून घेण्याऐवजी ती अडचणीत सापडायचीच वाट बघत होतीस ना तू. कधी ती एकदा अडचणीत सापडते आणि कधी तिला या घराबाहेर काढते, याच संधीची वाट बघत होतीस ना तू. सत्यानं वचन दिलंय ना की दिवस संपायच्या आत तो मंजूला निर्दोष सिद्ध करीन. तर ऐक, अजून दिवस संपलेला नाही आणि अजून सत्य हरलेला नाही आणि सत्य कधीच हरणार नाही. ओ चित्रकार, दिस संपतलाय आणि सत्य हारलंच जमाय. ये लाचखोर, काय तोंडे, उचल तुझी बॅग आणि चल हो बाहेर. मंजू जर आता इथून बॅग घेऊन घराबाहेर पडली तर तुझी ही बॅग भरून तयार राहा माया. ताई भूक लागली अगं, घे ना जेवायला लवकर. हो हो. गोटा तिकड आहे. हा पप्या, तू कशाला करतेस हे समधी काम? हा, ती आई कुठं ठेवलेली आपली, म्हणजे मोलकरीन ठेवलीस ना तू आहे. वस्ताला. मालक आले. वस्ताला, ए वस्ताला, हा मालक आले. येऊ का वस्ताला घेऊन? जी मालक. कुठं होती तू? हे अंगणात वारच घेत होते. वार घेत होते? वार वा, इथं तुझं जेवण वाढायचं काम आहे. मी केव्हापासून ओरडतोय, माझी बायकोच राबते इकडं. हा, तुला कशाला ठेवली आम्ही कामावर? चल चल, मला खूप भूक लागली, लवकर वाढायला घे. आज मला तुझ्या हातचं जेवण कसं आहे ते पण बघायचंय. चल जेवायला वाढ. चल. सत्य दादा, असं कसं येऊ बलमा? अर्थ काही सांगितलंच ना आपल्याला यांच्याबद्दल. अरे होयच की. काय हो, काय झालं? काय नाही. वस्ताला बाई, जी मालक. एक ताट बनवून ठेवा तुम्ही. बनवते. घ्या भरायला घ्या. शंकर्या, ए शंकर्या. आलो आलो मालक. बोला मालक. काय मालक काय? त्या गोट्यात आपण आणून जो स्पेशल पाहुणा ठेवलाय त्याला काय उपाशी मारायचं होय? हा, नाही नाही.
तो काय छान खाणार आहे तिकडं? जा त्यासाठी जेवण घेऊन जा. मालक, मी जाऊन देऊ का? नको नको. बाई माणूस जाणार गडी माणसाला ताट द्यायला बरं नाही वाटत. आणि तशी पण तुला त्याची नजर आवडत नाही. जाऊ नको, याला दे. जा, गरम आहे ना, खूपच आहे. जा आणि सावकाश जा, खूप अंधार आहे तिकडं. 10 वर्ष नोकरी करतोय तो माझ्याकडं. अंधाराचं त्याला काय सांगतेस? हा, अंधारात पण तो उजेड असल्यासारखाच फिरतोय. काय रे, जा. मालक, होऊन दे तुमचं सावकाश. मी आले जरा वॉशरूम. चालेल तुमचं. अहो हे काय करताय? जे तुझ्या मनात आहे ना, तेच माझ्या मनात आहे. काय आहे माझ्या मनात? तेच माझ्या मनात आहे, ते तुझ्या मनात आहे. खरंच? इथं नको. ते दोघ जण बसलेत ना तिथं, त्यांना आधी घालव ना कुठंतरी बाहेर लांब. हो पण मालकांनी बसवले ना त्यांना. माझ्यासाठी एवढं नाही का करू शकत तू? प्लीज. अगं थांब, मी काहीतरी करतो बंदोबस्त त्यांचा. मला साहेबांनी खाली पहारा द्यायला लावलाय. जावा खाली. हा खाली जावा. मयूर उठ, उठ आणि जेवून घे आणि आज जाऊन झोप. आतल्या खोलीत जा. जेवून घ्या. गेले ना ते? हा गेली गेली. बरं झालं तुम्ही याला घालवलं. आपल्या दोघांना एकांत मिळेल ना. आता इथं आपल्या दोघांशिवाय कुणीच नाही ना. हो पण हे पण आपण दोघच आहे ना. हो पण असं बरं झालं आयडिया केली तुम्ही, त्याला घालवलं.
अरे येतील कोणीतरी नाही ना कोणी येत नाही तुम्ही बरं ठीक आहे चल तरी येतो हो हो आपल्याच मशीनचा आवाज दिसतोय चल तू ये जरा सोड हा सोड आवाज आलाय का आवाज अरे सोड आवाज काय ऐक ना सोड ना आवाज काय नाही अरे आलाय आवाज आपण दोघं इथं नाही काहीतरी झाले सोड दोघंच फक्त आवाज येतोय चला पळा या 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 नाही 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 असं कसं नाही 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 जायचं नाही आतमध्ये अहो नाही सोडा नाही 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 अहो सोडा कोणीतरी नाही फक्त आपण दोघंच आहे कोणी नाही कोणी नाही आपण दोघंच आहे का ना आपण दोघंच आहे सोड दिला शंकर तुमच्या लाडग्यानं माझं काय हाल केलं माझ्या अंगावर हात टाकला या लाडग्यानं हो मालक मी नाही हिनच केलं होतं काय केलं काय केलं सा रिस्पेक्ट नाही अजिबात लेडीजचा आता मालक मी काय करू नाही मालक नाही मी आता तुमच्या घरात या तुमच्या परिसरात 1 मिनिट पण थांबू शकत नाही मालक अहो तुम्ही खूप चांगले पण ही असली लांडग बघा की डोळ्यात कशी वसवस दिसते नुसती वसवस घेऊन फिरत्यात मालक माझ्या अंगाचं लचक लचक तोडलं मालक मी चाललंय मालक वत्सला नाही थांबा वत्सला आता चालली वत्सला दाजी गायब झालाय तो काय अरे बघताय काय शोधा ना त्याला शोधा हे जा शोध कुठं गेला पळाला की पळवला दाजी हा कुठे वरती कुठंच नाहीत हा हो तिकडं तिकडे पण नाही नाही गावला अरे कुठं गेला मग त्या वत्सलाने तर केलं नसेल ना हे सगळं वस्ताला ते क्षमाईला वत्सला चौकशा करू नको अरे कुठं ती वस्ताला पण कुठं गायब झाली आणि तो दगड कुठं गेला